काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल। समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोलार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। राहुरीच्या लाईफ इन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील मोफत आरोग्य शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला आहे। लाईफ इन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटर हे मल्हारवाडी रोडच्या पंढरी मंगल कार्यालयाजवळ आहे। तर गुरुवारी 8 मेला सकाळी 11 वाजता मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं गेलं। या शिबिरासाठी नगर येथील MD फिजिशियन आणि मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अक्षय खटके, पोटविकार तज्ज्ञ आणि जनरल सर्जन डॉक्टर गजानन वंगल हे प्रमुख डॉक्टर म्हणून हजर होते। या शिबिरात रुग्णांच्या BSL, ECG आणि इतर तपासण्या मोफत केल्या गेल्या, तर एक्सरेमध्ये 50% सूट दिली गेली आणि सर्व रक्त तपासण्यांवर 20% सवलत देण्यात आली होती। MD फिजिशियन आणि मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अक्षय खटके यांनी मधुमेह, थायरॉईड, हृदयरोग, रक्तदाब, संधिवात याविषयी मोफत तपासणी करत सल्ला दिला। तर जनरल सर्जन आणि पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर गजानन वंगल यांनी पोटविकार, मूळव्याध, अपेंडिक्स, हर्निया, मुतखडा, भगंदर, फिशर, व्हेरिकोज व्हेन याविषयी तपासणी करत सल्ला दिला। या शिबिरातील सहभागी रुग्णांच्या शस्त्रक्रिया देखील सवलतीच्या दरामध्ये केल्या जाणार आहेत। या शिबिराचं आयोजन डॉक्टर धनंजय पानसंबळ यांच्या मार्गदर्शनाखाली लाईफ इन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटरचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर प्राजक्त हिवाळे यांनी केलं। मागच्या काही महिन्यापासून मी राहुरीमध्ये व्हिजिट करतोय। लाईफ इन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आज आपण मोफत आरोग्य तपासणी हा कॅम्प ठेवलेला आहे। या कॅम्पमध्ये आपण हृदयरोग, डायबिटीज, थायरॉइड आणि बाकीच्या सर्जिकल आजारांवरचे निदान व त्याची तपासणी करून घेतो। फ्युचरमध्ये पण जे राहुरीचे पेशंट असतील ज्यांना हृदयरोग, थायरॉइड, डायबिटीज व इतर काही आजारासाठी इतक्या दिवस नगरमध्ये जाण्याची गरज पडत होती, पण लाईफ इन हॉस्पिटलचे आम्ही आभार मानतो, कारण आमच्यासारख्या काही तज्ज्ञ फिजिशियनना त्यांनी आठवड्याला एक जागा उपलब्ध करून दिली किंवा एक OPD साठी टाइम दिला आणि याचा फायदा राहुरीतल्या पेशंटना होईल आणि आम्हालाही पेशंटला फास्ट सर्व्हिस देण्यामध्ये होईल। आज 8 मे 2025 रोजी सर्व रोग निदान शिबिराचं हॉस्पिटलमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। या शिबिराला भरभरून प्रतिसाद मिळाला। खूप शेकडो पेशंटने या शिबिराला भेट दिली। डॉक्टर अक्षय खटके सर MD मेडिसिन या शिबिरामध्ये उपस्थित होते आणि त्यांची सर्व टीम होती। सर्जन होते, ऑर्थोचे डॉक्टर होते। ही सर्व टीमने आज हॉस्पिटलमध्ये दिवसभरासाठी शिबिर आयोजित केलेलं होतं। खूप चांगला प्रतिसाद या निमित्ताने या शिबिराला मिळाला। त्यानंतर डॉक्टर विलास व्यावारे दर प्रत्येक रविवारी आपल्या हॉस्पिटलला येतात। त्यांचे बरेच पेशंट असतात। डॉक्टर वैभव आजमेरे गॅस्ट्रोलॉजिस्ट आहेत, ते पहिला आणि तिसरा बुधवार प्रत्येक महिन्याचे ते असतात इथं। आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये 24 तास सुविधा सुरू आहे, निरंतर सुविधा आहे। आजपर्यंत हॉस्पिटल रात्री कधी बंद नव्हतं आणि इथून पुढे बंद राहणार नाही। 24 तास सुविधा आहे। त्यानंतर ॲक्सिडेंट वगैरे हे असे अनेक पेशंट या माध्यमातून रात्री अपरात्री यांना या ठिकाणी न्याय मिळतो। डायलिसिस सुविधा आपली 24 तास सुरू आहे आणि फ्री डायलिसिस आपण करतो। रोज 20-25 डायलिसिस घेऊन लोक पेशंट इथून जातात। खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे। तरी गरजू रुग्णांनी 24 तास सुविधा आहे, या सुविधेचा नक्कीच लाभ घ्यावा। हे शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी ॲडमिन ऋषाली शेळके यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी शेकडो रुग्णांनी मोफत आरोग्य तपासणी करून घेतली आणि या सर्व रोग निदान शिबिराचा लाभ घेतला। ज्या आजारांसाठी पूर्वी नगर किंवा पुण्याला जावं लागायचं ते आता लाईफ इन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटरमुळे बंद झालंय। सर्व सुविधा राहुरीतच उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांनी डॉक्टर धनंजय पानसंबळ यांचे आभार मानलेत। सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी।
सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.